नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातल्या ठळक घडामोडींचा. नागपूरच्या VNIT या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र ज्ञानसभेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र अशा दोन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शिक्षण क्षेत्र कसं योगदान देऊ शकेल यावरती मंथन केलं जावं अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जिसके कारण ज्यामुळे आपली जीवन पद्धती शतकानुशतकं आज एका सातत्यानं वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे सुरू आहे, प्रवाह की तरह चल रही है, उसको भी ती आपण येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकू अशा प्रकारे या शैक्षणिक धोरणांतर्गत हा काम करायचं आहे. इस शिक्षा नीति के तहत हम सभी को कार्य करना है. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरामध्ये केल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांसंदर्भामध्ये आढावा बैठक ही नुकतीच पार पडली. 14 एप्रिल रोजी चैत्यभूमी इथं लाखो अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती मंडप, पिण्याचं पाणी, वाहतूक नियोजन तसंच जादा बस सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्यामध्ये घराघरात संविधान पोहोचवण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार असून 14 एप्रिलला चैत्यभूमी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आधारित ड्रोन शो देखील सादर केला जाणार असल्याची माहिती ही देखील त्यांनी दिली. या पुढची बातमी आहे सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतची. अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास उपस्थित होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारनं आतापर्यंत 30,000 कोटी रुपयांची विकास कामं हाती घेतलेली 1,000 कोटींची कामं ही पूर्ण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेमध्ये यावेळी 10 पट अधिक भाविक हे येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हा कुंभ काही सरकारचा कुंभ नाही, हा आमचा कुंभ नाही, हा साधू संतांचा आणि आखाड्याचा कुंभ आहे. आमचं काम व्यवस्था करणं आहे, त्यामुळे आम्ही चांगल्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू आणि संतांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली आहे. पुढची बातमी आहे NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेच्या लोकार्पणासंदर्भातली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक तसंच डिजिटल करण्याच्या उद्देशानं सर्व ठिकाणी चालणाऱ्या रुपे ऑन द गो NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये लोकार्पण करण्यात आलं. अंतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार कार्डशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड हे वितरित करण्यात येणार आहे. ठाणे शहरामध्ये आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलं. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्र्यांना बौद्ध रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देश विदेशातले भंते या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो, बाबासाहेबांची ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि त्रिसूत्री आमची मार्गदर्शक आहे. या त्रिसूत्रीवरच आम्ही आमचा कारभार करतो. हाच विचारांचा वारसा महायुती सरकार जीवापाड जपत आहे. या पुढची बातमी आहे बारामतीमधून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानाशी संवाद साधत बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. राज्यातील विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय. माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं. इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.